ब्रिटिश आले नसते तर मराठा साम्राज्य लयास गेलं नसतं असं गजानन कीर्तिकर यांनी म्हटलेलं आहे। देशाची राष्ट्रभाषा हिंदी नाही तर मराठी झाली नसती असं देखील कीर्तिकर यांनी म्हटलेलं आहे। जर का ब्रिटिश न येते, ब्रिटिशांनी आतमध्ये हिंदुस्थानात प्रवेश केला नसता तर हे साम्राज्य जे आहे मराठ्यांचं हे लयाला गेलं नसतं। आणि आज या देशाची राष्ट्रभाषा हिंदी म्हणून जी गणली जाते त्याऐवजी मराठी ही देशाची राष्ट्रभाषा म्हणून गणली गेली आहे। तर संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच्या मुलानं सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आली। आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार अशी पोस्ट वाल्मिक कराडच्या मुलानं केली आहे। तर न्यायालय शासनाला चॅलेंज करण्याची भाषा होत असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला। आरोपीचा मुलगा आहे तो, तर त्यांनी पोस्ट वगैरे टाकायला नाही पाहिजे। एक प्रेस कॉन्फरन्स घेतली पाहिजे आणि काय घडलं, कुणी राजाश्रय दिला, कुणी ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी घडून दिल्या किंवा कुणाच्या सल्ल्यानं झाल्या, ह्या गोष्टी स्पष्ट करायला पाहिजेत। ते न्यायालयाला, पोलीस यंत्रणेला, शासनाला, मुख्यमंत्री साहेबाला चॅलेंज करतात। त्याच्यामुळं त्यांना वाटलं असेल की कालपर्यंत काहीतरी होईल, परंतु तसं काही झालं नाही आणि म्हणून हा आजची जी पोस्ट आहे त्या अनुषंगाने टाकलेली असेल।